कोपरगाव शहरात निवडणूक काळात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाबासाहेब दत्तात्रेय ठोंबरे वय 31 राहणार वारी यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार बाबासाहेब ठोंबरे हे आज सकाळी वारी येथून कोपरगावच्या दिशेने समता पतसंस्था येथे कामावर जात असताना बेट परिसरात काही अज्ञात दुचाकी वाहन चालकांनी त्यांना थांबवले. यावेळी तूच सोशल मीडिया बघतोस का असे म्हणत त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे. शहरात निवडणूक काळात विरोधकांकडून अशा प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जर अशा प्रकारे दहशत निर्माण केली जात असेल तर आम्हालाही नको त्या पातळीवर जावे लागेल असे स्पष्ट मत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते. त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक 4-5 गुंडांनी अडवून त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांना तिथं विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटेंचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का? तो म्हणे मी काही करत नाही विषय. तेवढे आमच्याकडे प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात. आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली, त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नाईलाजाने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे. आमचा काय हा कुठलाही राजकीय स्टंट नाही. एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार भागवण्याकरता समतामध्ये येतो आणि अशा छोट्या कामगारांना तुम्ही जर धमकवणार असाल, दहशत निर्माण करणार असाल तर आमचा नाईलाज होईल. आज कोपरगावातली जनतेमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीड इच्छा आहे. परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाईलाज असतो. आम्हालासुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल. खरं तर आम्ही ह्याच्याकरताच ह्या विषय वाढायला नको म्हणून आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. आम्ही 3 दिवसापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आम्ही समतातर्फे इथं अर्ज दिलेला आहे की समताची बदनामी करून फसवणुकीचे एक मजकूर सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी. तर पोलीस साहेब आम्हाला 3 दिवसापासून सांगतायत की त्या माणसाचा शोधच लागत नाही आहे. अरे हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर हे कोणाच्या दबावामध्ये काम करतायत हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे. आणि हा दबाव जर ते असंच वाढणार असतील तर जनता थांबणार नाही. मग विनाकारण नको त्या गोष्टींचा उद्रेक झाला. कोपरगावमध्ये काय होतं, आपण इतके दिवस शांततेमध्ये कोपरगावमध्ये राहतोय, शांततेमध्ये कामकाज करतोय. आज व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायचं काम असेल, कर्मचाऱ्यांना मारहाण करायचं काम असेल, बदनामीकारक मजकूर टाकायचं काम असेल, हे सगळे उद्योग आता विरोधी पक्षांकडून चालू आहे. त्याच्यामुळं ही दहशत कशी थांबवायची याचीच विनंती करण्याकरता आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो तक्रारसुद्धा दाखल करतो आहे. आत्ता तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे. आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही तक्रारसुद्धा दाखल करणार आहोत. पण आज मीडियाच्या माध्यमातून, आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एकच सांगणं आहे की साहेब ही जी काही दहशत चालली आहे ही थांबवायची जबाबदारी आज तुमच्यावर आहे. आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब ही कोपरगावची दहशत थांबवा. विरोधकांना विनंती करून काय उपयोग नाही, कारण आम्ही विनंती करून थकलो की दहशतीचं काम करू नका. आता आमची एकच अपेक्षा आहे की कोपरगाव पोलीस स्टेशननी गावाची दहशत चालू आहे ह्याच्यात कारवाई करून त्यांनी दहशत थांबवावी. अजूनपर्यंत आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा FIR सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि आत्तासुद्धा FIR दाखल करता की नाही हेच आम्हाला बघायचं आहे. काय होतं आहे मग जनता हातबल होईल. विनाकारण आम्हाला आमच्या संरक्षणार्थ आम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसावं लागेल तरच आमचं रक्षण होईल, नाही तर आम्हाला कोणी वाचू शकणार नाही. ही एक मोठी शक्ती आहे. त्या शक्तीपुढं आम्ही नाही पुढे पडू शकणार. ही दहशतीपुढं आम्ही नाही पडू शकणार. जनता नक्की यांना उत्तर देणार. मतदानाच्या माध्यमातून जनतेने उत्तर देणार. पण दहशतीच्या माध्यमातून आम्ही व्यापारी माणसं आहोत, आम्ही यांना उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून आमचं पोलीस स्टेशनला विनंती आहे की साहेब आम्हाला वाचवा.